नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पाठीमागे शेळ्यांचा शेड बघत असता तुम्ही. मस्त ही शेळ्या 4G बुलेटने पेर खात आहेत. सकाळी थोडासा खुराक वगैरे ठेवलेला आहे. तर आजचा टॉपिक असा आहे की बंदिस्त शेळी पालनामध्ये एका शेळीचं उत्पन्न हे वर्षाकाठी 40,000 रुपये होत असतं, असं बऱ्याच शेळी पालकांना वाटत असतं. किंवा जे नवीन काही आपल्या वयाचे जे तरुण जे आहेत त्याला प्रत्येकाला असंच वाटते की एक शेळी एका वर्षामध्ये 2 वेळेस येते, 4 पिल्ले देणार आणि तिचे 4 पिल्ले मी 10-10 हजार म्हणून तर 40,000 रुपये कमवणार. म्हणून जर ह्या उद्देशानं जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर तुम्ही शेळीपालन अजिबात करू नका, कारण ही गोष्ट अशक्य आहे. सरळ सरळ ही गोष्ट अशक्य आहे मित्रांनो. मला एक सांगा, तुमची जी शेळी आहे, तुमची शेळी विशिष्ट कोणत्याही जातीची असो, तुमची कितीही जरी खात्रीची असो, किंवा ही शेळी आमच्याकडे 10 वर्ष झाली, हिची आम्ही खण वाढवत आलेलो आहे, पाठी ठेवत आलेलो आहे, ती सुद्धा शेळी असो, ती शेळी कोणतीही शेळी असू द्या, तुमची फेवरेट जरी खांडातली जरी शेळी असू द्या, ती शेळी प्रत्येक वेताला 2 पिल्ले देणारच आहे याची खात्री तुम्हाला आहे का? तसं असू शकत नाही. बऱ्याचदा ती शेळी 1 पिल्लू देते किंवा 3 सुद्धा पिल्ले देऊ शकते, बरोबर? किंवा आता बघा, आमची शेळी गाबडणारच नाही असं काय काही लिहून काही हे आहे का तुमच्याकडं? खात्री आहे का तुमच्याकडे काही? अजिबात तसं नाही. उन्हाचा जबरदस्त तडाखा लागला, वरचीवर बघू शकता, वर्षानुवर्षात आता टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. उन्हाचा जबरदस्त तडाखा लागला, शेळी गाबडू शकते. एखादी मार्की शेळीनं दिला तसं का शेळी गाबडू शकते. उत्पादन तिथं थांबलं ना तुमचं, 100% थांबणारच, नुकसान झालं तुमचं. मग अशा अडचणीसुद्धा येऊ शकतात. प्रत्येक वेळेस तुमच्याकडून गाभण शेळीचं संगोपन एकसारखं होऊ शकते का? कोणी असो, माझ्या सगट कोणीही असो, बऱ्याचदा हेळसांड होत असते मित्रांनो. कारण पैशाअभावी किंवा नियोजनाअभावी, किंवा समजा उन्हाळ्यात जास्त दिवस टाकला म्हणजे दुष्काळ जर राहिला, वैरणी वगैरे जर चांगल्या जर नाही भेटल्या शेळ्यांना, नुसतं एकाच वैरणीवरती जर शेळीपालन चालू राहिलं, बंदिस्त शेळीपालन, फिरायला वगैरे तुम्हाला शिवार नसेल, तर त्या ठिकाणी पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होणार आहे का? होणार नाही. पिल्लं लहान होतात, किंवा समजा 2-3 पिल्ले झाले छोटे छोटे, त्याच्यातले 1-2 पिल्लं मरून जातात, एखादी पिल्लू कुठंतरी जगते, आणि त्याच्यामध्ये पण शेळीला थोडंसं आजारपण आलं, काहीतरी अशक्तपणा आला, शेळीला चारा नाही खाली, हे खाली, त्याचं उत्पन्न त्या वेताचं त्या शेळीलाच बरोबर होऊन जाते. असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी होत असते. बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या फार्मवरती असं होत असते मित्रांनो. त्याच्यामुळं असं तुम्ही डोक्यात गृहीत धरू नका की एक शेळी एका वेताला 2 पिल्ले, 2 वेताचे 4 पिल्ले, मी 40,000 रुपये कमवतो, 2-4 हजार खर्च सोडला तर 30-35 हजार रुपये उरतात. तसं अजिबात नाही. तुम्हाला खरं सांगतो, मी आपली जी होंडाची शेळी आहे, ती शेळी आपण 19,000ला आणलेली होती. 3 पिल्ले होते, तिन्ही पिल्लांची व्यवस्थित वाढ झालेली नव्हती. 15-16 हजारला काहीतरी तिन्ही पिल्लांची विक्री केली. त्याच उलट जे म्हातारी जी शेळी होती, त्या म्हातारी शेळीचं पाठ बुकुड एक पाठ वेळेला आलेली आहे, आणि बोकड 14,000ला विक्री केला होता. तिचे 25 ते 30 हजार रुपये आलेले आहेत, आणि शेळी घेतलेली होती 17,000 रुपयाला. मग तुम्हीच विचार करा, अशातला काहीच विषय नाही किंवा 3 पिल्ले दिले तर जास्त उत्पन्न, 2 पिल्ले दिले तर कमी उत्पन्न, किंवा 1 पिल्लू दिलं तर उत्पन्न नाही. बऱ्याचदा 1 पिल्लू एक वर्ष जर तुम्ही जर सांभाळलं, एका शेळीने समजा भरपूर दूध आहे, 1 पिल्लू दिलेला आहे, समजा एक बोकड आहे, ते पिल्लू जर तुम्ही 1 वर्ष जर सांभाळलं, ते पिल्लू 20,000 प्लस किमतीनं विक्री तुम्ही करू शकता मित्रांनो. कधी पण लक्षात असू द्या, विशेष संगोपनाचा आहे. बघा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला शेळीपालनाची जेवढी माहिती जितकी जास्त आहे ना, तितका तुम्ही जास्त प्रमाणामध्ये नफा कमवू शकता. सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर चारा वैरणीचं नियोजन काही माहितीच नाही, तुम्हाला जर साधं ग्राईप वॉटर आणि तुम्हाला काय म्हणते ते कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक, डिवर्मिंग, किंवा समजा आपलं थोडेसे कासेचे आजार किंवा प्रथमोपचार, निर्जंतुकीकरण, गोचिडवा पिसवासाठी आपण काय करू शकतो वा व्यवस्थापन, ह्या जर गोष्टी जर तुम्हाला माहिती नसल्या तर तुम्ही अशक्य आहे ते एका शेळीपासून 30,000 40,000 उत्पन्न वगैरे कमवणं. कारण कसं आहे, त्याला पहिल्याच्यासारखं आता राहिलेलं नाही मित्रांनो. कारण कसं, पहिलं गावरान तोडके भरपूर होते, आणि ते गावरान तोडके कामसुद्धा करायचे पहिलेचे. कारण आता बघा, कुठं तर आता सीताफळाचं जर पाला आणायचं म्हणलं, कुण्या तर आता वनस्पतीचा पाला आणायचं म्हणलं, तर शिवार लांब हिंडावं लागत असते. कारण आता पहिल्याच्यासारखं राहिलंच नाही. आता सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही जर बंदिस्त शेळीपालन फार्म जर व्यवस्थितरित्या जर चालवायचं म्हणलं, तर तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावं लागेल, किंवा फॉर एक्झाम्पल हा रणदीबाईसारख्या म्हणजे पेड ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हावं लागेल, थोडंसं ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागेल, फार्मला भेट वगैरे द्यावं लागेल तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला प्रथमोपचाराची तरी माहिती पाहिजे. डॉक्टरसोबत तुमचे चांगले संपर्क असले पाहिजेत, 2-4 डॉक्टरचे तुमच्या मोबाईलमध्ये नंबर वगैरे असले पाहिजेत, किंवा इमर्जन्सीला तुम्हाला ते काम येते. समजा तुमच्या शेळीचा जार अडकला तर तुम्ही काय करणार? चप्पल बांधणार का त्याला? म्हणजे बरेच मोठ्या जनावराला बांधतात बघा, किंवा आमची जार वगैरे पडते लगेच ह्याच्यानं. तशातला विषय नाही. तुम्ही त्याला इनोला नसो, एक्झापार असो, पारचिटून असो, अशा औषध उपचार करून तुम्ही ते व्यवस्थित म्हणजे जार वगैरे पडला का याची खात्री करू शकता. जार का अडकतो बाबा आपल्या शेळ्यांचा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला जर माहिती काहीच नाही, तुम्हाला कधी ग्राईप वॉटर कधी जर तुम्ही जर शेळीला पाजलेलं नाही, तुम्ही फक्त मोठा शेड वगैरे बांधला, शेळ्या वगैरे आणून ठेवल्या, त्या ठिकाणी थोडंसं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो.
बघू शकता मस्त 4G बुलेट नेपेरला पाणी चालू होतं. असंच म्हणजे रात्रीच्या वेळेस आम्ही मित्र बसलेलो होतो. त्यावेळेस दिवशी निघाला की बाबा 104 वेळेस येते वर्षातून, 4 पिल्ले देते वर्षातून आणि 10-10 हजार पिल्लून 40,000. म्हणजे मला थोडंसं हसवलं या गोष्टीवर. कारण कसं आहे, हा नवीन शेळी पालकांचं, मी जेव्हा नवीन शेळी पालन करत होतो तेव्हा मला पण असं वाटायचं, एक शेळी 2 बोकड दिले तर काय 4-5 महिन्यातच 10-20 हजार रुपये गोळा, असं वाटत असते नवीन नवीन. पण रियालिटीमध्ये तसं नाही मित्रांनो. कसं आहे, हा आता समजा आता आपल्या हुंडा शेळीचं उत्पन्न कमी झालं, त्याचं त्या शेळीचं उत्पन्न बाकीची दुसरी शेळी कव्हर करत असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे शेळीपालन सुरळीत चालत असते. कसं आहे, कधी प्रत्येक वर्ष सारखा असतो का? आता समजा आता शेतामध्ये बघा, प्रत्येक वेळेस सोयाबीन आपलं व्यवस्थित निघल, रास होईल असं खात्रीशीर आहे का? गेल्या वर्षी 100 गट्टी निघाला, आज ह्यावेळेस 80 निघल, भरपूर पाऊस पडला, सगळंच निघून जाईल असं असतंय. साल लागण्यावरती, वर्ष लागण्यावरती असतं शेळीपालनामध्ये उत्पन्न. त्याच्यामुळे असं ठोसपणे तुम्ही गृहीत धरू नका. किंवा बघा आता यूट्यूबवरती सुद्धा बघा तुम्ही, 20 शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न, 50 शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न, 100 शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न, 20 शेळ्यांमधून कमीला 4-5 लाख रुपये, 10 लाख रुपये, अशा व्हिडिओना जास्त व्ह्यूज आहेत. आणि समजा एखादा व्हिडिओ आहे किंवा शेळीच्या डोळ्यामधून पाणी मारते, हा उपचार करा तुम्ही, त्याला असतात व्ह्यूज 700-800. मग ही मेन म्हणजे ही तर प्रॉब्लेम आहे आपल्या शेळीपालकांचा. जे मेन माहितीचे व्हिडिओ आहेत ते आपण स्किप करतो आणि जे उत्पन्नाचे, पैशाचे, ह्याचे त्याचे इन्कमचे राहतात ते आपण म्हणजे जास्त व्ह्यूज बघा, त्याला मिलियनवर व्ह्यूज वगैरे असतात मित्रांनो, कधी पण बघा तुम्ही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, अशी मानसिकता तुम्ही ठेवू नका. आहे उत्पन्न, तुम्हाला जितकी शेळीपालनाची माहिती जास्त तितकं शेळीपालनामध्ये उत्पन्न जास्त. तुम्हाला संगोपन, तुम्ही वातावरण म्हणजे आता समजा पावसाळा आता म्हणजे अगदी 1 महिन्यावरती पावसाळा येऊन ठेपलेला आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही चारा वैरणीमध्ये काय स्टोअर केलेला आहे का? पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून लागवडीचा बोकड वगैरे आणून ठेवलेला आहे किंवा कसा आहे, काय आहे? शेळ्या म्हणजे लागवडीसाठी सध्याला आहे का शेळ्यांच्या अंगामध्ये ताकद? का उगं उन्हाळ्यामध्ये पासुड्या उघड्या पडल्या, लावला बोकड दिवाळीमध्ये पिल्लं हो म्हणून, शेळ्या मरकुड्या दिले एक पिल्लं, का परवडलं नाही, काय नाही, वेत फेल गेलं, वर्ष म्हणजे निकामी झालं, असं पण गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे विषय संगोपनाचा आहे, विषय नियोजनाचा आहे, विषय माहितीचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित ट्रेनिंग घ्या, चांगल्या फार्मला भेट देत चला. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओवर आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि काही अडचणी असेल तर नक्की विचारत चला. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा, प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच. आणि काही टॉपिक वगैरे तुमची जर इच्छा असेल की बाबा ह्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे तर नक्कीच सांगा. मी नक्कीच उद्याचा व्हिडिओ त्या टॉपिकवरती नक्कीच आपण बनवू. ठीक आहे, बघू शकता सध्याला 4G बुलेट नेपेर संपूर्ण कटिंग करायचं आलेलं आहे. फक्त अर्धी सरी राहिलेली आहे. उद्या कडबा सुद्धा येणार आहे आपला. आणि इकडे बघू शकता इकडे सध्या सुवाबूळ आहे इकडं. आता फक्त वाट बघते अवकाळी पावसाची, जेणेकरून थोडंसं सुवाबूळ जरी फुटली. आणि महत्वाचं तुम्हाला दाखवतो बघा, अडचण बघा इथंच बघा. तुम्ही म्हणताना 40,000 उत्पन्न, आता बघा मेथी घास आहे का? सगळा मेथी घास आपल्याला जळून गेलेला बघा. आपण एवढा खर्च करून मेथी घास लावलेला होता, 3-3.5 हजारचं बियाणं होतं. बघू शकता मेथी घास. पण असं जर चारा वैरणीमध्ये जर तुमचं जर समजा चारा वैरणी जर तुमच्याकडे जर असं जर नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या, पाणी वगैरे नाही भेटलं तर त्या ठिकाणी म्हणजे पोषण होणार आहे का शेळ्यांचं? जर तुम्हाला माहिती असेल थोडंफार तर तुम्ही करू शकता. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही नवीन शेळी पालक आहात आणि असं काहीतरी तुमच्यासोबत घडलं, मग काय भेटणार आहे का तुम्हाला? 40,000 उत्पन्न झाल्या, शेळ्यांच्या पासोळ्या उघड्या पडल्या, दूध नाही पुरलं पिल्लांना, मेले पिल्ले, गेलं वेत, गेला नफा, अशा पण गोष्टी होऊ शकतात. तर ठीक आहे, व्हिडिओमधून एंड ऑफ द शो व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनाची असो किंवा कोणताही धंदा असो, माहिती अगोदर परिपूर्ण माहिती घेऊनच उतरा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे तोटा वगैरे होणार नाही. कारण एक वेळ जर झोला जर बसला शेळीपालनामध्ये, पुन्हा माणूस डायरेक्ट शेड विक्रीसाठी काढत असतो बरं का. आता पण बरेच उदाहरण आहेत, तुम्हाला सुद्धा सांगायची गरज नाही. 10-10 लाखाचे व्हिडिओ सुद्धा म्हणजे 10-10 लाखाचे शेड सुद्धा बंद पडले आहेत आता सध्याच्या कंडिशनला. का? कारण अपुरी माहिती, फक्त उत्पन्नाचा डोक्यामध्ये विचार जर असला तर 100% नुकसान होतंय. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.